आंखों ही आंखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया. गाडीत असलेल्या रेडिओवर हे गाणे लागलेले. सार्थकने शेजारी बसलेल्या कामिनीकडे बघितले. ती खिडकीतून बाहेर बघत होती. तिचे मोकळे केस वाऱ्यावर हलकेच उडत होते. ती कुठल्याशा विचारात हरवलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील भावनांचा अंदाज येत नव्हता. कदाचित बाहेरच्या निसर्गाला निरखून बघण्यात ती व्यस्त झाली होती. सार्थकने एक वेळ तिच्याकडे बघितले आणि पुन्हा समोर बघून पुन्हा वेगाने मागे जाणाऱ्या रस्त्याकडे, कार चालवण्याकडे लक्ष केंद्रित केले. तो गायक होता. स्वतःला आरशात पाहिल्यावर त्याला स्वतःचा खूप अभिमान वाटे. जिममध्ये मेहनत करून प्राप्त केलेले पिळदार शरीर, गोरा रंग, कुरळे केस अशा त्याच्या रूपामुळे अनेक युवती त्याच्याकडे आकर्षित होत असत. आणि त्यातल्या त्यात त्याचा आवाज, त्याची स्वतःची गाणी गाण्याची एक आगळी वेगळी शैली. अशाच एका चाहत्यांपैकी एक कामिनी होती. त्याच्या कित्येक मैत्रिणी होत्या, पण एकही विशेष मैत्रीण नव्हती. न जाणे कोण, न जाणो का, पण त्याला जी कोणी एकदम परफेक्ट अशी साथीदार हवी होती. त्यापैकी कोणतेही गुण त्यांच्यात नव्हते. पण कामिनीला जेव्हा त्याने पहिल्यांदा बघितले तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला आणि हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्याने तिच्याशी लग्न केले. त्याच्या या निर्णयाची त्याच्या मित्रांनी खिल्ली उडवली, कारण त्यांच्या मते कामिनी सुंदर नाही, तिची वागणूक खूपच साधारण आहे, ती कमी बोलते, फॅशनेबल नाही, सोशल मीडियावर नाही, वगैरे वगैरे. पण त्यांचे सौंदर्य ठरवण्याचे निकष वेगळे होते आणि सार्थकचे निकष पूर्णपणे वेगळे होते. आज ते दोघे फिरायला जात होते, शहरापासून दूर, नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यापासून जरा ब्रेक घेऊन एकमेकांना वेळ देण्यासाठी. कामिनीच्या आवडत्या निसर्गरम्य ठिकाणी. कच्चा रस्ता, सायंकाळची वेळ, सूर्य मावळला असावा आणि मावळला नसेल तरीही आज ढगांमुळे तो दिसलाच नव्हता. या परिसरात नक्कीच कालही पाऊस पडला असावा, कारण माती काहीशी ओलसर दिसत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहिलेले दिसत होते. काही ठिकाणी डबके साचलेले दिसत होते. हळूहळू अंधार पसरायला सुरुवात झाली आणि तो अंधार आकाशातल्या ढगांमुळे आणखी गर्द झाला. जोरजोरात वारा वाहू लागला. त्याने शेजारी पाहिले. कामिनी अजूनही तशीच शांत बसलेली दिसत होती. पाऊस पडेल वाटतं आज, शांतता भंग करत तो म्हणाला. त्याने रेडिओचा आवाजही कमी केला, पण तिने उत्तर दिले नाही. तिचे लक्ष अजूनही बाहेरच होते. पाऊस पडेल वाटतं आज, त्याने तेच वाक्य पुन्हा पण जरा मोठ्या आवाजात म्हटले. तशी तिने त्याच्याकडे मान वळवली. हो ना, वादळाला सुरुवात झालीये. आकाशात ढगांनी गर्दी केलीये. आजकाल वातावरणाचे काही सांगता येत नाही, केव्हाही पाऊस पडतो. हे काय पावसाळ्याचे दिवस थोडेच आहेत. सार्थक त्याने बघितले. आता वादळाची तीव्रता वाढली होती. रस्त्याच्या बाजूची झाडे वाऱ्यामुळे प्रचंड वेगाने हालत होती. वाळलेल्या झाडांची पाने उडू लागली. रस्ता पार करून एक कार पळत गेली. क्षणात वातावरण प्रचंड बदलले होते. धुळीमुळे दृश्यमानता कमी झाली. असे असूनही त्याने गाडीचा वेग वाढवला. या रस्त्याने तो प्रथमच जात होता. समजा जास्तच पाऊस पडला आणि चिखल झाला तर गाडी चालवायला अडचण येऊ शकत होती, किंवा वादळामुळे झाड पडून किंवा पुढे कुठेतरी दरड कोसळून रस्ता बंद होण्याची शक्यता होती. त्याने मगाशी उघडेच असलेले गाडीचे काच बंद केले. पाहता पाहता आकाशातून पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले. निसर्ग त्याचे रौद्र रूप दाखवू लागले. काचांवर धडधडणारे थेंब पाहून त्याने वायपर सुरू केले. एक संद लयीत ते सरकू लागले. गाडीचा वेगही वाढला होता आणि काही कळायच्या आत त्यांची चारचाकी कशाला तरी धडकली आणि त्या धक्क्याने दोघे हादरले. काय काय होतं ते? कामिनी. सार्थक गोंधळला होता.
सगळे इतके वेगात घडले की त्याला स्वतःला काही समजले नव्हते. त्याने ब्रेक दाबले. त्याबरोबर कामिनीने खिडकीची काच उघडली. त्याचबरोबर पाणी आत आले. पण तरीही कसेबसे तिने मागे बघितले. मागे काही अंतरावर कुणीतरी पडलेले होते. तो कुणीतरी माणूस असावा असेच दिसत होते. ती नीट पाहू शकली नाही कारण सार्थक ओरडला, "अगं काच बंद कर, जाऊ दे असेल काहीतरी." या दरम्यान तिचे डोके आणि कपडे भिजले. गाडीतही पाणी शिरले होते. "माणूस, तू माणसाला उडवलेस," ती ओरडली. "व्हॉट?" त्याने औंढा गिळला. त्यानेही काच उघडून मागे बघितले. आकाशातून पडणाऱ्या पाण्याची जणू भिंत तयार झाली होती आणि त्यातल्या त्यात जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मागचे काहीही दिसत नव्हते. जास्त वेळ न घालवता त्याने काचा बंद केल्या आणि गाडी वेगाने पुढे सरकू लागली. तू त्या माणसाला मला कुणीही दिसले नाही आणि असला माणूस तर असू देत. मी हे मुद्दाम केलेले नाही आणि असलाच माणूस तर तो इतक्या पावसाचा रस्त्यावर काय करत होता?" कामिनी शांत राहिली. ती पुढे काहीच म्हणाली नाही. तिचा हाच तर स्वभाव सार्थकला आवडतो कारण ती कधीही वाद घालत नाही. पण अर्थात कुणाला तरी उडवले याचे शल्य त्याला मनातल्या मनात पोचत होते. त्याला जरी ते दिसले नसले तरी कामिनीने तर ते नक्कीच पाहिले होते. कोण असेल तो? की कुणी माणूस नसेल आणि एखादा प्राणी असेल. पावसात आणि जास्त अंतरामुळे कामिनीला स्पष्ट दिसले नसेल, पण माणूस असो वा प्राणी, त्याने कुणाला तरी उडवले होते हे नक्की. मागे गाव गेले ना तेव्हाच तिथे थांबायला हवे होते, पण तेव्हा पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. सार्थक स्वतःशी पुटपुटला. त्याने समोर बघितले. रस्ता उरलाच नव्हता. रस्त्याचे कडे अस्पष्ट झाले होते. संपूर्ण रस्त्यावरून गढूळ पाणी वाहत असल्याने जणू हळूहळू रस्ता नदीचेच रूप घेऊ लागला होता. आता मात्र त्याने गाडीचा वेग कमी केला. टायरची पकड पूर्णपणे हरवली होती आणि चाक उगाचच जागीच फिरताना खोल आत रुतण्याचा धोका निर्माण झाला होता. आणि अशा वेळी त्याची नजर रस्त्याला लागून असलेल्या दुमजली बंगल्याकडे गेली. दुमजली, नुकतेच बांधकाम आणि रंगकाम केलेला बंगला दिसत होता तो. या भयान वातावरणात तो स्वतःचे अस्तित्व टिकवून होता. पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेला, काहीशा राखाडी रंगाच्या भिंतीच्या कुंपणाने वेढलेला त्याला असलेला गेट उघडाच होता. वाऱ्यामुळे तो पुढे मागे अशा रीतीने हालत होता. न जाणो का, पण इतक्या सुंदर बंगल्याला तो गेट शोभेनासा दिसत होता. जणू बंगला बांधण्यात खूप पैसा खर्च झाल्याने गंजलेला गेट बसवायची वेळ आली असावी की काय, असे त्याला उगीचच वाटून गेले. शिवाय गर्दीत हरवलेल्या लहान मुलासारखी त्या बंगल्याची अवस्था दिसत होती. या जंगली किंवा नैसर्गिक वातावरणात हा शहरात शोभेल असा बंगला एकटाच उभा दिसत होता. मग त्याने त्या बंगल्याच्या दिशेने गाडी वळवली. इकडे जायचे, त्या अनोळखी बंगल्यात. कामिनी, दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडे. गाडी थांबली. दोघांनी आपापल्या बॅगा सोबत घेतल्या. पुढे सार्थक आणि मागे कामिनी अशा रीतीने दोघे त्या बंगल्याकडे वेगाने चालू लागले. आकाशातून पडणारे थेंब सपासप तोंडाला लागत होते. त्याचबरोबर वारा इतक्या जोराने वाहत होता की डोळे पूर्ण उघडेही ठेवता येत नव्हते. पाण्याबरोबरच वाळलेल्या झाडांची पानेही अधूनमधून येऊन तोंडावर आपटत होती. कसाबसा गेट उघडून दोघे बंगल्याच्या व्हरांड्यात आले. व्हरांड्यात झाडाच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या. त्यात रंगेबिरंगी फुले दिसत होती. बाहेर सुरू असलेल्या वादळात अनेक झाडे कोसळली असणार. तात्पुरता का असेना, पण गवतही झोपले असणार. पण या सर्वांची, पावसाच्या वादळाच्या अस्तित्वाची जणू या कुंडीत ठेवलेल्या रोपांना कसलीही जाणीव नव्हती. "कोणी आहे का?" कामिनी तिच्या आवाजाने रोपे निरखून बघत असलेला सार्थक भानावर आला. दाराकडे बघितले तेव्हा लक्षात आले तो बंद नव्हता, उघडाच होता, फक्त लोटलेला होता. मग तिथे असलेल्या पायऱ्या चढून दोघे दाराजवळ आले.
कोण आहे? कोण आहे? आतून एक आवाज आला. आम्ही. पाऊस आहे ना बाहेर, थोडा वेळ इथे थांबू का? सार्थक अडखळत म्हणाला. मग दरवाजा पूर्णपणे उघडला. आतून एक म्हातारी बाहेर आली. पांढरे शुभ्र केस, सुरकुतलेला चेहरा, हाडकुळे शरीर, वाकलेली पाठ आणि कमरेवर ठेवलेला एक हात, अंगात पिवळसर रंगाची साडी, थरथरणारे अशक्त शरीर. असे असले तरी सार्थककडे बघून तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची भावना प्रकटली होती. विकास, बेटा तू. तिने तिचे दोन्ही हात सार्थकच्या चेहऱ्याकडे नेले, पण तो मागे सरकला. मी सार्थक. विकास, नाही, तो म्हणाला. अगदी माझ्या मुलासारखा दिसतोस रे. स्वतःच्या हनवटीला हात लावत ती म्हातारी म्हणाली. या ना, ये ग पोरी, आत ये. आत अंधार होता. कोपऱ्यात लावलेल्या दिव्याचाच काय तो थोडाफार प्रकाश. पाऊस आला रे आला की आमच्याकडे लाईट जातेच बेटा. ती म्हातारी आता तिथे असलेल्या आराम खुर्चीवर बसली. मग इन्व्हर्टरची वगैरे सोय नाहीये का? आहे ना बेटा, पण कालपासून लाईट नाहीये. काय झाले काय माहीत, त्यामुळे त्याचीही चार्जिंग संपलीये. दुष्काळात 13वा महिना, बाहेर पाऊस, 1 दिवसापासून लाईट नाही. माझी तब्येत खराब. हे माझ्यासाठी औषध आणायला गेले होते गावात, अजून आले नाही. कडाड आवाज झाला आणि वीज चमकली आणि त्याचबरोबर त्या दोघांच्या डोक्यातही वीज चमकली. मगाशी गाडीने ज्या कुणाला उडवले तो हाच तर म्हातारा नव्हता ज्याचा उल्लेख ही म्हातारी करते. ते पायीच गेले होते. हो बेटा, त्यांचा नियमच आहे. सायंकाळ झाली की फेरफटका मारायला जातात. माझी तब्येत बिघडली, जरा ताप आला तर म्हणे आज थोडे अंतर वाढवतो आणि गावात जाऊन गोळ्या औषधे घेऊन येतो. मला तर त्यांची खूप चिंता वाटतेय. तुमच्या भाषेवरून तुम्ही म्हणजे यापूर्वी शहरात राहत होता का? सार्थक विषय बदलत म्हणाला. हुशार आहेस बेटा, बरोबर ओळखलेस. हे कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. रिटायर झाल्यानंतरही काही वर्ष आम्ही शहरात राहिलो, पण आमच्या ह्यांना शहर आवडत नाही. म्हणे मला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात निसर्गाच्या सानिध्यात राहायचे आहे. फार हट्टी आहे ते. मी म्हटले सुद्धा, अहो वय झाले, अचानक काही आपत्ती ओढवली तर त्या एकांतात कोण मदत करणार आपल्याला? एकतर दोन्ही पोरं राहतात परदेशी, पण माझं कोण ऐकतंय? ही जागा, इथले शेत होतेच मालकीचे. मग बांधला बंगला. इथे येऊन 6 महिने झालेत फक्त. असो, पण आता हे कुठे राहिले? दाराकडे बघत म्हातारी म्हणाली. आजी, अहो पाऊस सुरू आहे ना, म्हणून गावात कुठेतरी थांबले असतील. अगं पोरी, म्हटली ना तुला, हे खूप हट्टी आहेत म्हणून. मागे एकदा असेच वातावरण होते, अगदी असेच. तरीही वादळात पावसात भिजत ते घरी आलेच. त्या म्हातारीच्या तोंडून हे वाक्य ऐकताच सार्थकचे शरीर थरथर कापू लागले. आताच लगेच गाडी घेऊन मागे रस्त्यावर जाऊन बघावे असे त्याला वाटू लागले. ओठ कोरडे पडले आणि आता जवळपास हे नक्की होते की गाडीने ज्या कुणाला उडवले तो या घराचा मालकच होता. पण लगेच जाऊन बघणे अशक्य होते. अरे पोरांनो, उभे का आहात रे? बसा की. थांबा, तुम्हाला खुर्च्या. आजी, कुठे आहेत खुर्च्या? मला सांगा. तुम्ही त्रास करून घेऊ नका, सार्थक म्हणाला. तिकडे त्या कोपऱ्यात. सार्थकने मोबाईलची टॉर्च लावली. कोपऱ्यात एकावर एक ठेवलेल्या 2 खुर्च्या दिसल्यावर त्याने टॉर्च बंद करून फोन खिशात ठेवला आणि खुर्च्या उचलल्या. तसे ची ची आवाज करत 2 उंदीर पळाले. तो दचकलाच. अरे काही नाही बेटा, उंदीर झाले सध्या खूप. घाबरू नकोस बरं. त्याला घृणा वाटली. घरात उंदीर असूनही यांना इथे कसे राहू वाटत असेल, किंवा त्यांची संख्या कमी करण्यासाठी ते उपाययोजना का करत नसतील. मग त्याचबरोबर त्याला आठवले, मगाशी त्याच्या गाडीने ज्या कुणाला उडवले तो या बंगल्याचा मालक असेल. मग आपण त्याची मदत का केली नाही? या जाणीवेबरोबर त्याला आता स्वतःची घृणा वाटू लागली. त्याने व्यवस्थित खुर्च्या ठेवल्या व दोघे एकेका खुर्चीवर बसले. आता दरवाजा सताड उघडा होता. बाहेर पाऊस आधी जसा सुरू होता तसाच अजूनही सुरू होता. वर 2 खोल्या आहेत. तुमच्याकडे प्रकाशाची साधने आहेतच ना?
तुमचे सामान तिथे एखाद्या खोलीत ठेवा, हे आले की स्वयंपाक करतील. एरवी मीच करायचे, पण कसे, मला सध्या खूप ताप आहे ना, सध्या जरा अंग टाकते. म्हातारी उठली. चालत चालत जाऊन त्या हॉलमध्येच टाकलेल्या खाटेवर तिने अंग टाकले. अंगावर पांघरून ओढून घेऊन ती झोपली. आजूबाजूला असलेले जंगल, त्यातल्या त्यात इतक्या मोठ्या बंगल्यात असलेला अंधार आणि सताड उघडा दरवाजा, वरांड्याच्या छतामुळे आत पाणी येत नसले तरी दारातून एखादा प्राणी किंवा विषारी कीटक आत येण्याची शक्यता होती. म्हणून कामिनीने दरवाजा बंद केला आणि त्याला आतून कडी घातली. नंतर स्वतःच्या मोबाईलच्या प्रकाशात ती किचनकडे निघून गेली. तिच्या मनात काय असेल याची सार्थकला काहीही कल्पना नव्हती आणि तो त्या दिशेने जास्त विचारही करत नव्हता. जसे बाहेर वादळ सुरू होते तसेच आता त्याच्या मनात वादळ सुरू झाले होते. तो गुन्हेगार होता. एका वृद्ध व्यक्तीला त्याने गाडीने उडवले होते. आता या आजीचे काय होणार, किंवा तिला त्यांच्या जाण्याविषयी समजले मग काय होणार. त्याने दोन्ही हातांनी डोके गच्च पकडले. मग स्वतःला सावरून त्याने खिशातून मोबाईल काढला. मग स्वतःची आणि कामिनीची बॅग उचलली आणि वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या दिशेने जाऊ लागला. पायऱ्यांवर धूळ होती, शिवाय वाळलेली पानेही पडलेली होती. पायऱ्या चढून वर आल्यावर बंद खोलीचा दरवाजा त्याने उघडला. तसा कुबट वास नाकात शिरला. खोलीत प्रकाश टाकल्यावर दिसले की तिथे कोपऱ्यात 4 खुर्च्या, मध्यभागी एक पलंग, चटई, एक मडके, कोपऱ्यात साठवलेली लाकडे, त्यांच्यावर ठेवलेली कुऱ्हाड असे सामान दिसत होते. 2 खिडक्या होत्या आणि एक खिडकी उघडीच असल्याने पाणी आत येत होते. मग तो शेजारच्या खोलीत आला. या खोलीची अवस्था तर फारच वाईट होती. सगळ्याच खिडक्या सताड उघड्या असल्याने पाणी साचलेले होते आणि तिथे असलेली पुस्तकांच्या पानांचा लगदा झाल्याने त्यामुळे येणाऱ्या विशिष्ट वासामुळे तर तो तिथे मिनिटभरही उभा राहू शकला नाही आणि तो पुन्हा त्या आधीच्या खोलीत आला. खिडकी बंद केली. घाईघाईत कपडे बदलले. तो पुन्हा खाली जाण्यासाठी निघालाच होता की तोच पलंगावर त्याला एक कागद पडलेला दिसला. हातात घेतल्यावर लक्षात आले की तो फोटो होता. त्याने तो हातात उचलला आणि नीट पाहिल्यावर त्याला चक्कर आल्यासारखे वाटले. फोटोत कामिनी होती आणि तिच्यासोबत दुसराच कोणीतरी तरुण दिसत होता. फोटोच्या मागच्या कोऱ्या भागावर पेनाने घाईघाईत लिहिलेले दिसत होते, तू जर हिच्यासोबत इथं आला असशील तर सावध हो. घराच्या तळघरात मला अनेक मृतदेह सापडलेत. ही पोरांना फसवून इथे आणते आणि त्यांचा जीव घेते. अगदी अनपेक्षित प्रकार होता हा. आता सगळ्या तारा जोडल्या जाऊ लागल्या होत्या. तिचे सोशल मीडियावर नसणे, फिरायला जायचा विषय काढल्यावर तिने जागा सुचवणे आणि शॉर्टकट घ्यायला सांगणे, पाऊस, सगळे जुळून येत होते. पण मग या त्या म्हातारीची भूमिका काय? त्याने गाडीने उडवले त्या म्हाताऱ्याचे काय? बंगला नवीन दिसतोय आणि इथे उल्लेख असल्याप्रमाणे तळघरात अनेकांचे मृतदेह दिसलेत. असे असले तर हा बंगला जुनाट असायला हवा होता, कारण अनेकांचा खून करायला वेळही तितका जावा लागला असेलच ना. बरं, जर हे खोटे असेल असे मानले तर मग हा फोटो इथे कसा आला? फसवणाऱ्या माणसाला कसे माहीत की कामिनी इथे येणार आहे म्हणून? की कामिनी आणि त्याच्या मित्रांनी मिळून केलेला हा एक प्रँक आहे? किचनमध्ये कामिनी फिरत होती. एक एक डबा नीट तपासत होती. दूध नसले तरी बिनदुधाचा कोरा चहा आजीला दिल्यावर बरे वाटेल असे तिला वाटत होते. शोधाशोध करताना तिची नजर डब्याच्या वर ठेवलेल्या कागदावर गेली. तो एक फोटो होता आणि त्यात सार्थक होता आणि तो दुसऱ्याच तरुणीबरोबर दिसत होता. तिचे शरीर थरथर कापू लागले आणि त्या कागदाच्या मागे लिहिलेले होते, याने तुला इथे आणले असेल आणि मरायचे नसेल तर शक्य तितक्या लवकर कशाचीही काळजी न करता इथून पळून जा. नक्की याचा अर्थ काय आहे? सार्थक सायको किलर आहे की काय? आणि मी जो रस्ता निवडला त्याच रस्त्यावर योगायोगाने तू खून करत असलेले घर होते का? अर्थात कुठे जायचे?
यासाठी पर्याय सुचवणारा तर तोच होता. म्हणजे त्याला माहीत असावे की मी शॉर्टकट घ्यायला सांगणार म्हणून. आणि त्याने सुचवलेल्या पर्यायांपैकी प्रत्येक रस्त्यावर त्याने शिकार करण्यासाठी घरांचा बंदोबस्त केलाय की काय. तो सायको किलर असल्याचा तिच्या अंदाजाला आधार होता. कारण त्या कुण्या माणसाला उडवल्यावर तिला त्याच्या बोलण्यातून, हावभावातून पश्चाताप झाला असे दिसलेच नव्हते. पण असे असेल तर मग ही म्हातारी या घरात कशी आली? आणि ती जे सांगते ते खोटे आहे का? की तीही त्याच्यासारखीच सायको आहे? नाहीतर ती म्हणालीच होती, तू माझ्या मुलासारखा दिसतोस म्हणून. म्हणजे दोन्ही मायलेक मिळून खून करतात. तिने तो फोटो तसाच ठेवला. किचनच्या बाहेर आली. हॉलमध्ये म्हातारी अजूनही पांघरून घेऊन शांत झोपलेली दिसत होती. दबक्या पावलांनी ती बाहेर जाणाऱ्या दाराच्या दिशेने निघाली. तसा मागून आवाज आला, बेटा, कोणी आहे का इथे? आवाज त्या म्हातारीचा होता. तिने घाबरून दोन्ही हात तोंडावर ठेवले. आजी, मी आहे. घाईघाईत पायऱ्या उतरत सार्थक खाली आला. हे आले का बेटा? आवाजात असलेले कंपन सार्थकला स्पष्ट जाणवत होते. नाही ना, सार्थक म्हणाला. मगाशी घडलेल्या प्रकारामुळे मनात असलेली पश्चातापाची भावना फिकट पडून किंवा नष्ट होऊन त्या भावनेची जागा संशयाने घेतली होती. त्या म्हातारीपासून तो अंतरच ठेवून होता. अचानक सुरा काढून तिने गळ्यात खुपसला, मग अशी त्याला भीती वाटत होती. त्याने दाराकडे बघितले. दाराला पाठ टेकून उभी असलेली कामिनी त्याला दिसली. हातातल्या मोबाईलचा प्रकाश तेवढा दिसत होता, पण तिच्या चेहऱ्यावरच्या भावनांचा अंदाज येत नव्हता. ती विकृतपणे हसत असेल का? की मांजर उंदरावर हल्ला करण्यापूर्वी तिच्या डोळ्यात भाव असतात तसे भाव तिच्या डोळ्यात असतील. कामिनीलाही त्याचा चेहरा दिसत नव्हता, त्यामुळे तिलाही त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या भावनांचा अंदाज येत नव्हता. म्हातारीने आवाज दिल्यावर धावत आला. हे दिसल्यावर ही नक्कीच त्याची आई असणार आणि हे दोघे मिळून खून करत असणार हा तिचा अंदाज खरा असावा असे तिला वाटू लागले. कडाड आवाज झाला आणि दोघे दचकले. विजेच्या प्रकाशात दोघांना क्षणभर एकमेकांचे चेहरे दिसले, पण तितक्याशा वेळात दोघांनाही एकमेकांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपता आले नाही. कामिनीने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. इथून पळून जाणे शक्यच नव्हते आणि काही वाईट वेळ आलीच तर स्वरक्षण करण्यास सक्षम असल्याची तिला खात्री होती. बेटा, खूप थंडी वाजते रे, कुडकुडत म्हातारी म्हणाली. जरा कपाळाला हात लावून बघतोस का? ताप जास्तच वाढला वाटतं. म्हातारी हळूहळू उठून बसली. हळूच पुढे सरकत मग पटकन कपाळाला हात लावून तो मागे सरकला. अंग तर खूपच तापले आजी. बरं, मी काय म्हणतो, माझ्या बॅगेत गोळ्या आहेत, त्या घेऊन बघा. या वाक्याबरोबर कामिनीच्या डोक्यात वीज चमकली. ही त्याची आई नसेल तर? अनेकदा मुले आई वडिलांना सोडून देतात, मग ते इकडे भटकतात, मग ते इकडे तिकडे भटकतात. अशा कथा तिने वाचलेल्या होत्या. समजा रिकामे घर पाहून वृद्ध जोडपे इथे येऊन राहू लागले असेल तर? आणि आता विषारी गोळ्या देऊन या सायको सार्थकने तिचा खून? नाही, कामिनी ओरडली. त्या आवाजाने सार्थक इतका दचकला की त्याच्या हातातून मोबाईल खालीच पडला. पटकन त्याने तो उचलून घेतला. म्हणजे बाबा येतील, त्यांनी आणलेल्या गोळ्याच घेऊ देत ना. आईची खूपच काळजी वाटते वाटतं. मनातल्या मनात सार्थक म्हणाला, मी जरा घरात फेरफटका मारून येतो. इतक्या अंधाराचा कुठे फिरशील बेटा? बस इथेच खुर्चीवर. म्हातारी थरथरत्या आवाजात म्हणाली, मी वर जातोय. कामिनी, तू बस इथे, मी आलोच. असे म्हणून म्हातारीच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून सार्थक तिथून निघून गेला. म्हातारीकडे अजिबात लक्ष देता कामिनी किचनमध्ये गेली आणि हातात चाकू उचलला आणि पुन्हा हॉलमध्ये आली. तिने चाकू असलेला हात मागे नेला आणि मोबाईलचा प्रकाश म्हातारीच्या तोंडावर टाकला. तिचे डोळे मिटलेले होते, अंग थरथर कापत होते. आजी, दबक्या आवाजात ती म्हणाली. आ? म्हातारीने तिच्याकडे बघितले. मला खरं खरं सांगा, तुम्ही कोण आहात? म्हणजे
म्हातारी कशीबशी म्हणाली, तुम्ही या घराच्या मूळ मालक नाही. खरंय ना हे? बेटा, मला अगं खूपच गरम भासतंय ग. ते जाऊ द्या, मला खरं खरं सांगा, तुम्ही कोण आहात? म्हातारी शांत झाली. तापामुळे आलेल्या थंडीमुळे तिचा जबडा हालत होता. तोंडातून लाळ पडू लागली होती. तिला किळस वाटली. ती पायऱ्या चढून वरच्या दिशेने जाऊ लागली. सार्थककडे पलंगावर बसून एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड पकडून सार्थक दाराकडे बघत होता आणि त्याला चाहू लागली. त्याने औंढा गिळला. दारातून कामिनी आत आली. हातात कुऱ्हाड पकडून बसलेला आणि दुसऱ्या हातात मोबाईल पकडलेला सार्थक. तिने त्याच्यावर चाकू रोखला. का का करताय तुम्ही दोघे हे? थरथरत मागे सरकत भिंतीला पाठ टेकून उभी राहत कामिनी किंचाळली. व्हॉट? काय? सार्थक गोंधळला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव पाहून कामिनीही गोंधळली. त्याने मोबाईल पलंगावर ठेवला. मगाशी पडलेला फोटो उचलून तिच्याकडे भिरकावत तो ओरडला, तू आणि ती म्हातारी मिळून काय करताय? हा फोटो बघ. त्यामागे काय लिहिले ते वाच. तिने पडलेला फोटो उचलला, पण तो कोरा होता. कुठे? काय आहे यावर? काय आहे यावर? घाईघाई तिच्या हातून हिसकावून घेत सार्थकने तो फोटो बघायला सुरुवात केली. कोरा करकरीत कागद. त्याने औंढा गिळला. त्याने पूर्वी त्याला जे दिसले ते सारे तिला कथन केले आणि तिनेही सारे त्याला सांगितले. म्हणजे आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करून आपण एकमेकांचा जीव घ्यावा असा कुणाचा डाव होता की काय? कामिनी म्हणाली. हाडळ. ती म्हातारी नक्कीच हाडळ आहे. मायावी शक्तीने तिने आपल्याला खोटे फोटो आणि मजकूर दाखवला. नक्कीच तिच्या नवऱ्याला भूतकाळात कुणीतरी उडवले असणार आणि तेव्हापासून हे चक्र असेच सुरू असणार. प्रवास करताना प्रत्येकाच्या गाडीला कुणीतरी येऊन धडकते आणि घरात प्रवेश केल्यावर म्हातारी त्यांचा खून करते. असा काहीतरी भूताटकीचा प्रकार असणार हा. सार्थक बडबडत होता. तू तर स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेतोस ना, मग यावर तुझा विश्वास कसा? मग तूच सांग. हा फोटो? अगं तू इथे वर यायच्या आधी थोड्या वेळापूर्वी बघत होतो मी वारंवार. तो वर व्यवस्थित होता. तुला दिल्यावर तो कोरा कसा झाला? गरगर खाली कांठाळ्या बसवणारा आवाज आला आणि दोघे मुळापासून हादरले. कामिनीने चाकू बाजूला फेकून सार्थकला मिठीच मारली. हा विजांचा आवाज नव्हता. हा वेगळाच प्रकार होता. अनाकलनीय, भयंकर. त्या आवाजाबरोबर दोघांचे मोबाईल बंद पडले. भरपूर प्रयत्न करूनही ते पूर्वीप्रमाणे चालू झाले नाहीत. कामिनीचे दोन्ही गाल हातात पकडत तो म्हणाला, मला वाटत होते की तू धोकेबाज आहेस म्हणून, पण तू सारे सांगितल्यावर मला समजले की तू निर्दोष, निष्पाप आहेस. मी आहे तोवर तुला काहीही होऊ देणार नाही. या घरातून बाहेर पडल्यावर सगळे व्यवस्थित होईल. तिने मान हलवली. जरा वेळ तिथेच दोघे उभे राहिले. आता नजरेला अंधाराची सवय झालेली. हातात कुऱ्हाड घट्ट पकडून सोबतच कामिनीला आधार देत तो हळूहळू पुढे सरकू लागला. पायऱ्या उतरून ते खाली आले. खाली जळलेल्या माणसांचा वास येत होता आणि म्हातारीने चादरीने संपूर्ण शरीर झाकून घेतलेले होते. पायांचा आवाज न करता दोघे दाराकडे सरकू लागले. दाराजवळ जाईपर्यंत दोघांच्या नजरा त्या म्हातारीकडे. अगदी दाराजवळ आल्यावरही त्यांनी घाई केली नाही. जरा वेळ थांबून अंदाज घेऊन मग घाईघाई त्याने दरवाजा उघडला. कुऱ्हाड तिथेच फेकून देत दोघे वेगाने धावत घराच्या बाहेर पडले. पाऊस अजूनही सुरू होताच. वादळही सुरूच होते. दोघे धावत गाडीजवळ आले. सामानाची त्यांना चिंता नव्हती. फक्त जीव वाचवणे गरजेचे होते. गाडीत बसल्यावर त्याने गाडी सुरू केली आणि हळूहळू गाडी पुढे मार्गक्रमण करू लागली. मगाशी जे घडले ते अनपेक्षित होते. गैरसमजातून त्याने कामिनीवर खोलीत आल्या आल्या कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला असता आणि नंतर त्या सैतानी म्हातारीच्या तावडीतून वाचला असता, तरीही तो स्वतःला कधीही माफ करू शकला नसता. त्याने शेजारी बघितले. कामिनी शांत होती, नेहमीसारखीच. मला तुझा खूप हेवा वाटतो ग. इतकी शांत. कशी अवघड वेळ आली, संकट आले
तरी तू स्वतःला शांत कशी ठेवू शकतेस? मागे एकदा माझ्या मित्रांनी तुझी खिल्ली उडवली, तेव्हा जर मी असतो ना तर एकतर त्यांच्याशी भांडलो असतो किंवा पुन्हा त्यांचे तोंडही पाहिले नसते. तू मात्र शांतपणे सगळे ऐकून घेतलेस आणि कुणालाही प्रत्युत्तर दिले नाहीस. ग्रेट आहेस तू. कामिनी थरथर कापत होती. ती म्हणाली, एरवी मी खूप बडबड करते, पण कसे सध्या मला ताप आहे ना. त्याने ब्रेक्स दाबले आणि तिच्याकडे पाहिले. तिथे कामिनी नव्हतीच. तिच्या जागी ती म्हातारी होती. संपूर्ण शरीर जळत्या निखाऱ्यासारखे दिसत होते. जणू त्वचेच्या आत असलेली हाडे जळत होती. डोक्याच्या जागी फक्त एक निखाऱ्यासारखी लाल बुंद कवटी होती. डोळ्यांच्या बुबुळांच्या जागेतून अग्नी बाहेर पडत होता. असे असताना तिची त्वचा का जळत नव्हती किंवा ती बसली होती ते सीट का जळत नव्हते? त्याच्या आकलनाच्या पलीकडचा प्रकार होता हा. म्हणजे वर पायऱ्या चढून आलेली कामिनी नव्हतीच. त्या अभद्र जीवाने तिचे रूप घेतले होते. गर्र, ती ओरडली. त्याबरोबर तोंडातून गरमागरम ज्वाळा बाहेर पडल्या. मात्र अगदी प्रतिक्षिप्त क्रियेने गाडीचा दरवाजा उघडून त्याने बाहेर उडी मारली. बाहेर जमिनीवर पडल्यावर तो चांगला सापटला. कसाबसा उभा राहिला. तिथून जीवाच्या आकांताने पळत धडपडत धावत गाडीपासून दूर आला आणि समोर बघितले. तोच बंगला. म्हणजे त्याला आपण पुढे सरकतोय असे मगाशी वाटत असले तरी तो तिथेच होता, एकाच जागेवर. त्याला कामिनीची चिंता वाटत होती. एक वेळ गाडीकडे बघितले. गाडीत त्या सैतानी शक्तीचे अस्तित्व दिसत नव्हते. पळतच तो बंगल्याजवळ आला. बाहेर पडलेली कुऱ्हाड उचलली आणि दरवाजा उघडून आत आला. समोर काही अंतरावर खाली मान घालून ती म्हातारी उभी होती. पण यावेळी तिचे शरीर मगासारखे लखलखत नव्हते, पण जळक्या मांसाचा वास येत होता. खट आवाज होत मागचा दरवाजा बंद झाला. कामिनी कुठे? तो ओरडला. ओरडत त्या म्हातारी त्याच्यावर धावून गेली. मात्र त्याने वेगात कुऱ्हाड फिरवली. म्हातारीचे मुंडके धडावेगळे झाले. तिचे मुंडके घरंगळत भिंतीपाशी जाऊन पडले. तिच्या धडावर बराच वेळ तो एकानंतर एक कुऱ्हाडीने वार करतच राहिला. थकून तो तिथेच बसला आणि ओरडला, कामिनी कुठे आहेस तू? मी आलोय. खाली शोधाशोध केल्यावर मग शेवटच्या वेळी त्याने तिला जिथे बघितले होते तिकडे वरच्या खोलीकडे तो पायऱ्या चढून आला. मोबाईल वाजला. त्याने तो हातात पकडला. एकूणच कुऱ्हाडीच्या साह्याने सैतानाचा अंत केल्यावर इथली माया नष्ट होऊन मोबाईल पूर्ववत झाला असणार याची त्याला खात्री झाली. म्हणजे याचाच अर्थ कामिनीचाही मोबाईल पूर्ववत झालाच असणार. त्याने तिला कॉल केला. आपण ज्या व्यक्तीला संपर्क करू इच्छितो तो सध्या बंद. मोबाईलच्या प्रकाशात त्याने शेजारची खोली धुंडाळली. व्यर्थ. तिथेही कामिनी नव्हतीच. पायऱ्या उतरून तो खाली आला. खाली फरशी रक्ताने माखली होती आणि तिथे कामिनीचे बिना मुंडक्याचे धड पडले होते आणि कोपऱ्यात तिचे मुंडके. म्हणजे मगाशी त्याने त्या हाडळीला नाही तर कामिनीला संपवले होते. त्याने कुऱ्हाड फेकली. दोन्ही हातांनी डोके पकडले आणि जमिनीवर बसून रडू लागला. बराच वेळ तो तसाच रडत राहिला. नंतर तो पायऱ्या चढून वरच्या खोलीत आला. पलंगावर बसला. आयुष्य पुन्हा एकदा कोऱ्या कागदासारखे झाले होते. खिशातून मोबाईल काढून त्याने त्याचे कामिनीचे फोटो बघायचे ठरवले, पण फोटो नव्हतेच. त्याने कॉन्टॅक्ट तपासले. कामिनीचा नंबर गायब होता. अर्थात त्याने तिचा नंबर पाठ केला होता. त्याने तिच्या नंबरवर कॉल केला. आपण ज्या नंबरवर संपर्क करू इच्छिता तो अस्तित्वात नाही. कृपया नंबर पुन्हा चेक करा. त्याने पुन्हा नंबर चेक केला, पण व्यर्थ. खिशातून पाकिट काढले. पाकिटात तो नेहमी त्या दोघांचा एकत्रित काढलेला एक फोटो ठेवत असे. फोटो होता, पण फोटोत कामिनीऐवजी दुसरीच कोणीतरी होती. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. रडता रडताच तो हसू लागला आणि आपले अंग रक्ताने माखलेले आहे याचीही त्याला जाणीव झाली. पाहता पाहता ते अंगावरचे रक्त नाहीसे होऊ लागले. हा बंगला पण ना. तो हसता हसताच म्हणाला,
कित्येक वर्षापूर्वी त्याला एका तरुणीने या बंगल्यात आणले होते. तिथे त्याला फोटो भेटला ज्यात त्याला ती दुसऱ्या युवकासोबत दिसली आणि मागे लिहिलेली सूचना, हिच्यापासून सावध राहा. त्याने जास्त वेळ वाया न घालवता तिचा खून केला आणि तेव्हापासून तिचे काम त्याला मिळाले, बंगल्याची भूक भागवायचे काम. आधी ती तरुणी खून करून तरुणांचे शरीर देऊन बंगल्याची भूक भागवत असणार आणि त्याने तिचा खून केल्याने आता त्याला बंगल्याने नवीन काम दिले, तरुणींची शिकार करायचे. दरवेळी असेच होते. बंगला नेहमी नवा असतो, कालानुरूप स्वतःला अद्ययावत करत असतो, जागाही बदलत असतो. अगदी तरुणींनी सार्थकला दरवेळी त्याने दिलेल्या पर्यायापैकी वेगळा पर्याय निवडला तरी तो बंगला त्यांनी निवडलेल्या जागेवर जायच्या रस्त्यावर योग्य जागा पाहून तो प्रकटतो आणि त्यांनी बंगल्यात यावेच अशी परिस्थिती तयार करतो. सार्थक तरुणींना इथे घेऊन येतो तेव्हा कधी तो अभिनेता असतो, कधी लेखक, कधी गायक, पण दरवेळी तो त्या नव्या ओळखीमध्ये हरवून जातो. भूत समजून तरुणींचा खून केल्यावर खिसा तपासल्यावर त्याला नव्या फोटोमध्ये पुढे कुणाची शिकार करायची हे समजते आणि मग मागचे सारे आठवते. बंगल्याला दरवेळी नवनवे खेळ खेळायला आवडतात. त्याचा हस्तक असला तरी त्यालाही तो स्वतः बंगल्याचा हस्तक असल्याबद्दल विसरायला भाग पाडतो तो आणि खेळ खेळतो. त्याने खून केल्यावर त्या तरुणीची ओळख जगातून नष्ट होते, जणू ती कधी अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे पोलीस वगैरेची कटकट नाही आणि त्याचीही ओळख पुसली जाऊन त्याला एक नवीन ओळख मिळते. दरवेळी तो प्रसिद्ध असतो आणि फोटोतली युवती त्याच्या प्रेमात पडतेच आणि मग हे चक्र कायम सुरू राहते. त्याला चिरतरुण राहता येते, फक्त जर कधी फोटोच्या मागे लिहिलेली सूचना वाचून एखाद्या तरुणीने आधीच त्याचा जीव घेतला तर मग मात्र त्याचे काही खरे नाही. पण असे होणार नाही याची त्याला खात्री आहे, कारण बंगला त्याला नेहमीच आधी हल्ला करणार नाही अशाच तरुणी सुचवतो, असे त्याला तरी वाटते. पाहता पाहता कामिनीचे शरीर जमिनीने शोषून घेतले. तो बंगल्याच्या बाहेर पडला आणि गाडी जवळ आला. मागे बघितले तर तिथे बंगला नव्हता आणि शहराकडे निघाला. यावेळी कोणती नवी ओळख भेटणार याची त्याला उत्सुकता वाटत होती.